गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आजचा पुढचा टॉपिक आहे आपला प्रोनाउन्सिएशन ऑफ ए चा चौथं लेक्चर. ए चं प्रोनाउन्सिएशन आज आपल्याला काय करायचं? ए चं प्रोनाउन्सिएशन आपल्याला एच करायचं, एडक्याचा एच प्रोनाउन्सिएशन करायचं. याच्या अगोदरचे प्रोनाउन्सिएशन काय शिकलो आपण? ऍ शिकलो, एकदा ए शिकलो आणि आर शिकलो. आज चौथं लेक्चर आहे मित्रांनो आणि आज आपल्याला काय शिकायचंय? ए चं प्रोनाउन्सिएशन इडक्याचा एच शिकायचं. ओके. जर शब्दामध्ये ए आय सोबत येत असेल ना मित्रांनो, जर शब्दामध्ये ए आय सोबत येत असेल तर ए आय चा उच्चार काय करायचा? एडक्याचा ए. फॉर एक्झाम्पल हा शब्द आहे PAID, बऱ्यापैकी आपण उच्चारतो पण पाहिला पण असेल, पेड. ओके. सो पी चा मराठीमध्ये काय येतो? प प्लस पी चा मराठीमध्ये काय येतो? प प्लस ए आय चा काय येतो? ए आणि डी चा ड. डी चा काय? ड. प परत लिहिणार मित्रांनो, प लिहिला. ए चं काम काय असतं? मात्रा आणि हा ड. काय नाव झालं ते? पेड. काय नाव झालं ते? पेड. पी चा प लिहिला, ए आय सोबत ए आय सोबत असेल तर एडक्याचा ए, डी चा ड, नाव झालं पेड. आता इथं मात्रा कसं काय आला? कारण ए चं काम मात्र्याचं आहे, ई चं काम विलंटीचं असतं, तसं ए चं काम मात्र्याचं असतं. पुढचा शब्द मित्रांनो नेल. पुढचा शब्द काय? नेल. ओके. यांचा न लिहिला, ए आय चा ए प्लस एलचा ल, बरोबर. न ए चा मात्रा ल. काय नाव झालं मित्रांनो? ते नेल. त्याच्या पुढचा वर्ड अजून एक सांगतो मला, ब्रेड. BRAID, ब्रेड. बी चा ब, बी चा काय लिहिणार आपण? ब. आणि हा आर दोन व्यंजन शेजारी आल्यानंतर जोडतात मित्रांनो. हे मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओ पासून सांगतोय. बी आणि आर हा झाला ब्र. ए आय चा ए प्लस डी चा ड. काय झालं नाव ते? ब्रेड. ओके. त्याच्यानंतर अजून एक वर्ड मित्रांनो, सेड झालं का? नाही, सेड. SAID, सेड. यस चा स प्लस ए आय चा ए, डी चा ड. काय झालं मित्रांनो? स, ए चा मात्रा से, ड. काय नाव झालं? सेड. जर शब्दामध्ये ए आय सोबत येत असेल तर त्या ए आय चा उच्चार ए करा मित्रांनो. त्यानुसार तुम्हाला तो वर्ड वाचता येईल. समजलं मित्रांनो? हे फोर्थ लेक्चर होतं आपलं. ओके. हॅव अ गुड डे.